श्री साईबाबांचे परमभक्त श्री महासापती चिमणाजी नागरे यांची 102वी पुण्यतिथी उत्सव आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे. सकाळी विधिवत पूजा अभिषेक संपन्न झाला. पुण्यतिथी उत्सवानिमित्त श्री खंडोबा मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली. सुंदर रांगोळी देखील काढण्यात आली. श्री मार्तंड म्हाळसापट्टी ट्रस्टच्या वतीने यंदाच्या वर्षी गरजूवंत विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करत अनोख्या पद्धतीने पुण्यतिथी उत्सव साजरी केली आहे. ट्रस्टच्या वतीने अतिशय स्तुत्य कार्य घडले आहे. अनेक विद्यार्थ्यांना या उपक्रमामुळे ज्ञानार्जनासाठी मोठा फायदा होणार आहे. शालेय विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके वाटप करून खऱ्या अर्थाने नागरे सर यांना अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी श्री मार्तंड म्हाळसापट्टी ट्रस्टचे संदीप नागरे, अजय नागरे, नागरे कुटुंबीय, श्री साईबाबा संस्थान माजी विश्वस्त सचिन तांबे, श्री साई आश्रया अनाथ आश्रमाचे गणेश दळवी, श्री साईबाबा हायस्कूल येथील डुबल सर तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी, शिर्डी ग्रामस्थ आदीसह ओडिसा येथून आलेल्या साई पालखीतील साई भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुण्यतिथीनिमित्त राबविण्यात आलेल्या उपक्रमाचे श्री साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त सचिन तांबे यांनी कौतुक केले. दिवस अतिशय पवित्र आहे आणि तो पवित्र आम्हा शिर्डीकर आणि देश विदेशातील साई भक्तांसाठी यासाठी आहे की ज्या महासापतींनी साईबाबांना साई हे नाव दिलं आणि आवो आवो साई म्हणून या खंडोबा मंदिरमध्ये पुकारलं आणि त्यांना तेव्हापासून साई हे नाव पडलं. आज त्या महासापतींची 102वी पुण्यतिथी आहे आणि त्या निमित्ताने आज महासापती ट्रस्टच्या वतीने अतिशय चांगला उपक्रम नागरे परिवाराच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेला आहे की त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त ज्ञानाचं साईबाबांनी जसं आपल्या हयातीमध्ये अन्नदान, दवादान आणि ज्ञानदान या तिन्ही दानांना फार महत्त्व त्यावेळेस दिलं होतं. तर त्यातील एक ज्ञान म्हणजे या ठिकाणी ज्ञानदान आणि त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी आज साईनाथ माध्यमिक विद्यालयाच्या सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये पुस्तकाचं वाटप केलं आहे. डुबल सर या ठिकाणी आहेत आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे अनाथ आहेत, ज्यांना बोलता येत नाही, अशा सगळ्या विद्यार्थ्यांना देखील अनाथालयामध्ये देखील त्यांनी मूकबधिर विद्यालयामध्ये देखील त्यांना आवश्यक ते सगळं या ठिकाणी ज्ञानाचं साहित्य या ठिकाणी या ट्रस्टच्या माध्यमातून पोच करण्यात आलेला आहे. अतिशय महत्त्वाचा उपक्रम या ठिकाणी आज यांच्या पुण्यतिथीनिमित्त झालेला आहे. मला असं वाटतं की याच्यापेक्षा चांगला उपक्रम असू शकत नाही. साईबाबांचे आशीर्वाद अशाच उपक्रमातून या ठिकाणी आपल्या सगळ्यांना मिळत असतात. कारण की साईबाबांच्या विचारावर जर आपण काम केलं तर मला विश्वास आहे की साईबाबा निश्चित आपल्याला आशीर्वाद देतात. आणि त्या दुग्ध शर्करा योग असा आहे तो ओडिसावरून भुवनेश्वरवरून जवळजवळ 1000 साई भक्तांची पालखी आज शिर्डी शहरामध्ये आली. त्याचं देखील जोरदार स्वागत या ठिकाणी आज या खंडोबा मंदिरामध्ये करण्यात आलं. त्यांचा सत्कार देखील या ठिकाणी ट्रस्टच्या वतीने करण्यात आला. मला असं वाटतं की आजचा हा दिवस जो आहे हा सुवर्णाक्षराने लिहिला जावा. कारण की साईबाबांच्या विचारावर चालणारं ज्या दिवशी काम होतं तो प्रत्येक दिवस हा सुवर्णाक्षराने लिहिला जावा असं माझं मत आहे. मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी पुन्हा एकदा विनंती करतो की आपणही अशाच प्रकारचे उपक्रम राबवत जावे आणि मी पुन्हा एकदा महासापती महाराजांना या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो. दरवर्षी प्रथेप्रमाणे आज महासापतींची 102वी पुण्यतिथी आहे. तसेच मनोहर मार्तंड नागरे सर आमचे वडील यांचे 5वे पुण्यस्मरण पण याच आठवड्यात आल्याने आम्ही यावर्षी श्री मनोहर मार्तंड नागरे सर व महासापती यांची पुण्यतिथी एकत्र साजरी करत आहेत. तर आजच्या दिवशी सकाळी महासापती समाधी येथे अभिषेक झाला. त्याच्यानंतर खंडोबा मंदिरातील मूर्तीला पण अभिषेक झाला. सत्यनारायण पूजा झाली. तसेच चेन्नईच्या भजन मंडळाचे भजन झाले व श्री साईनाथ माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना, गरीब विद्यार्थ्यांना वयांचं वाटप तसेच साई आश्रया अनाथाश्रमास पुस्तकांचे वाटप करण्यात आलेले आहे. तर ज्या माध्यमातून आमच्या ट्रस्टच्या व महासापती नागरे परिवाराच्या वतीने दरवर्षी आम्ही काही ना काही सामाजिक उपक्रम जे गरीब विद्यार्थ्यांना उपयोगी पडतात असे आम्ही कार्यक्रम घेत असतो. तर हे सगळं नागरे सरांच्या शिकवणुकीनेच आम्ही पुढे चाललेलो आहे. तरी मी सर्व भाविक भक्तांना, शिर्डीकरांना आज विनंती करेल का मध्याह्न आरतीनंतर आओ साई श्री खंडोबा मंदिरामध्ये महाप्रसाद अन्नदानाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे. तरी सर्व भाविक भक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घ्यावा ही नागरे परिवाराच्या वतीने सर्वांना विनंती राहील. ओम साईराम, जय मल्हार. आज म्हाळसापती
चिमणाजी नागरे यांची 102वी पुण्यतिथीनिमित्त भुवनेश्वर येथून आज 1000 ते 1200 साई भक्त पदयात्री हे शिर्डीत दाखल झालेले. ते दरवर्षीप्रमाणे पुण्यतिथीला यावर्षी पण त्यांनी हजेरी लावली व कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्यानिमित्त सर्वांना अन्नदान प्रसादाचा आता 12:30च्या आरतीनंतर महाप्रसादाचं वाटप होईल. तरी मी शिर्डी ग्रामस्थ व साई भक्तांना नम्र विनंती करतो की त्यांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा. ओम साईराम. आपल्या साईबाबांच्या पावनभूमी येथे श्री म्हाळसापती महाराज यांच्या 102व्या पुण्यतिथीनिमित्त अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी धार्मिकता असेल, सामाजिक असेल या माध्यमातून अतिशय छान असा महोत्सव या ठिकाणी पार पडला. आणि या ठिकाणी अनाथ निराधार मुले असतील, तसेच आपल्या साईनाथ माध्यमिक विद्यालय येथील गरीब मुले असतील यांना वह्या पुस्तके वाटून या ठिकाणी अतिशय छान प्रकारे हा उपक्रम या ठिकाणी पार पडला. तसेच आज या ठिकाणी आमचे आदरणीय गुरुवर्य पाटकण नागरे साहेब सर यांचा देखील, मनोहर नागरे सर यांचा देखील 5वं पुण्यस्मरण या ठिकाणी होतं. आणि अतिशय छान सामाजिक उपक्रम या ठिकाणी नागरे परिवारातर्फे तसेच म्हाळसापती ट्रस्ट यांच्या अंतर्गत या ठिकाणी साजरा झाला. आणि खूप खूप धन्यवाद, अभिनंदन नागरे परिवाराचं तसेच या म्हाळसापती ट्रस्टचं. खूप खूप शुभेच्छा आम्ही या निमित्ताने या ठिकाणी